मुंबईतल्या परळमधल्या भोईवाडा परिसरातली पालिकेची मराठी शाळा चोरीला गेली आहे। मराठी शाळेचं अस्तित्व धोक्यात असतानाच दुसरीकडे मराठी शाळा चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे। बीएमसीची शाळा होती ती पण पहिली इथे झोपडपट्ट्या होत्या आणि झोपडपट्ट्याच्या इथे एक रेशन दुकान होतं आणि रेशन दुकानाच्या मागे ती शाळा होती आणि ती शाळा 2 ऑक्टोबरच्या बाजूला मिळून होती। म्हणजे ही 2 ऑक्टोबर आहे ना इथे बांधले त्याच्या बाजूलाच होती ती आणि मग 2 ऑक्टोबरनी वाल्यांनी त्यांना शाळा दिली पाहिजे ना, पण ती काही शाळा दिलेली नाहीये। म्हणजे शाळा गायबच केली। म्हणजे शाळेचं नाव नुशमच नाहीये। इथे उंच उंच 60-60 माळ्याचे टावर बांधण्यासाठी शाळेची अडचण होत होती, म्हणून शाळा या ठिकाणी येऊन हलवली। शाळेची जागा ही साधारणतः 4.25 गुंठे म्हणजेच एक 3700 स्क्वेअर फुटाची जागा असलेली शाळा तूर्त शाळा हलवण्यासाठी वनरूम किचनचा आश्रय घेतला। 3 वनरूम किचनमध्ये शाळा हलवली आणि शाळा या ठिकाणची जमीनदोस्त केली। ते वनरूम किचन सुद्धा आता ते महापालिकेच्या ताब्यामध्ये नाहीये, त्यामुळे 2 ऑक्टोबर वसाहत म्युनिसिपल शाळा या ठिकाणाहून कायमची गायब झाली। तर नेमका हा सगळा प्रकार काय घडलेला आहे सांगतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। 2 ऑक्टोबर वसाहत मुंबई महानगरपालिका विद्यालय परळ भोईवाडा। खरं तर ही मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे आणि आपण थेट ही दृश्य दाखवतोय की गेल्या काही वर्षांपासून ही शाळा गायब असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं। मात्र ही शाळा आहे ती बिल्डिंग डेव्हलप झालेली झोपडपट्टी पुनर्वसन विभागामार्फत खरं तर SRA हा प्रोजेक्ट आहे तो राबविण्यात आला आणि त्यानंतर खरं तर ही शाळा आहे ती देणं अनिवार्य होतं बिल्डरला। मात्र ही बिल्डरला शाळा कुठल्याही पद्धतीने देण्यात आलेली नाहीये। सध्या इमारतीच्या 3 ते 4 वर्ग आहेत ते खरं तर दिलेले पाहायला मिळतात। विशेष करून वर्ग क्रमांक आणि त्या वर्गाला देखील आहेत ते एविंग असेल, एविंगचे हे नंबर आहेत ते देखील टाकलेले पाहायला मिळतात। एविंग 107 वर्ग, एविंग 106 वर्ग अशा पद्धतीचे हे सगळे वर्ग आहेत ते खरं तर लावलेले पाहायला मिळतात। व्हिडिओ नितीन बोधारेचा, गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।